नमस्कार सगळ्यांना. मी हा व्लॉग बनवतेय माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. मला कल्पनाही नव्हती की माझ्या वाढदिवसाला मी ईश्वरपूरमध्ये असेल. जवळजवळ 8 महिने मी घरी होते आणि ऑब्व्हियसली घरीच वाढदिवस साजरा करणार होते. पण मग माझी भूमिका करायला कोणी उपलब्ध नसल्यामुळे मला यावं लागलं. शेवटी प्राक्तनाचे खेळ म्हणतात ते हेच बहुतेक. आणि तिने मला बोलवून घेतलंच. आणि नाटकाला कसं नाही म्हणायचं, नाही का? मी साडी नेसली, काजळ आणि लिपस्टिक एवढंच आणि तयार झाले. साडी नेसायला मला जाम आवडतं. ही साडी मी नांदेडलाच घेतली और ये तो बनता ही है, गॉगल बिगल. आणि मग आम्ही निघालो सांगलीला. अक्षयने गाडी आणली होती. माझ्यासाठी तो घरून डबा घेऊन येतो रोज. फार प्रामाणिक आणि खूप हसवतो. मग नेहमीप्रमाणे जरबेराचं फूल माझं मी शोधलं. सरपंच बाईची भूमिका माझी मीच डेव्हलप केली आहे. ती साडी, ते फूल मॅन्डेटरीच आहे. और लाल चुडिया, नारळ पाणी प्यायले आणि मग मी सरपंच बाईची साडी नेसली. ही साडी ना मला खूप आवडते. ह्यामध्ये ना मी एक वेगळ्याच अवतारात अशी प्रकट होते. मजा येते मला या साडीत स्वतःला पाहायला. मग आम्ही मस्तपैकी जेवलो. डबा आणला होता. प्रयोग सुरू व्हायला थोडा वेळ होता, त्यामुळे मग आम्ही बासुंदीचा आस्वाद घेतला. ठीक होती. घुशी नावाच्या एकांकिकेचं दिग्दर्शन मी केलं होतं. ती पण एकांकिका आम्ही घेऊन गेलो होतो. मी खूपच एक्सायटेड होते सरपंचीनबाई ही भूमिका सादर करायला बऱ्याच दिवसानंतर, नाही का? हा प्रयोग आणि नवीन मुलांबरोबर मजा आली. प्रयोग संपला, मग केक कापला. सृष्टीचा पण वाढदिवस होता. फार गोड मुलगी. आम्ही एकमेकांनाच केक खाऊ घातला अँड शी इज व्हेरी स्वीट. मग आम्ही परत निघालो. गणपतीची तयारी, थोडा पाऊस, थोडं ऊन, मस्त आभाळ दाटून आलं होतं. आहे त्यात आनंद मानायचा आणि प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करायचा. बस. आणि काय, जेवलो आणि दिवस संपला.